नमस्कार. सण हर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मार्गशीर्षातली शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी हा भगवद्गीतेचा जन्मदिवस म्हणून सर्वत्र हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. हजारो वर्षांपूर्वी रणभूमीवर श्रीकृष्णांनी धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक जो संदेश दिला तोच हा दिवस. म्हणून हा दिवस गीता जयंती या नावाने ओळखला जातो. भगवंतांचा हा संदेश म्हणजेच भगवद्गीता आणि गीता हा भगवद्गीता शब्दाचा संक्षेप. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा होणं ही मला वाटतं अखिल विश्वामध्ये एकमेव घटना असेल. गीतेची विशेषता आणि महानता हीच यातून प्रकर्षाने दिसून येते. संपूर्ण विश्वामध्ये हा दिवस गीता जयंती भक्तिभावाने साजरा केला जातो. समग्र महाभारताचं सार व्यासांनी भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदांचा मान मिळालेला आहे. गीता ही उपनिषदांचंही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धारी अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच दिलेलं आहे. आजही प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येकासाठी गीता ही दिशादर्शक ठरते. गीता धर्मज्ञानाचा आणि कर्मज्ञानाचा कोश आहे. हजारो वर्षांपासून ते आजपर्यंत सर्वसामान्य भक्तापासून ते अगदी योगी संत महंत ऋषींपर्यंत सर्वांना गीतेतल्या ह्या अवीट माधुर्याने आणि सौंदर्याने भूल घातलेली आहे, मुग्ध केलेलं आहे. मग ती व्यक्ती कुठल्याही देशातली कुठल्याही काळातली असो, कोणत्याही धर्माची जातीची पंथाची असो, भगवंतांनी अर्जुनाला निमित्त मात्र बनवून विश्वातल्या संपूर्ण मानव जातीला यशस्वी सुखी शांत तृप्त असं जीवन जगण्याचा शाश्वत मार्ग ह्या गीतेतून दाखवलेला आहे. भगवंतांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द हा सुश्राव्य आणि अर्थपूर्ण आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वाचा भगवद्गीता हा एक भाग आहे. भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत आणि त्याच्यामध्ये 700 श्लोक आहेत. श्रीमद भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एक समाप्ती सूचक वाक्य आलंय आणि ते म्हणजे इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक अध्याय. आता याचा अर्थ काय तर श्रीमद भगवद्गीता हे उपनिषद म्हणजेच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे, जो ब्रह्मविद्या असून योगशास्त्र आहे. ब्रह्म म्हणजे अनंताचं ज्ञान, सर्व ज्ञान, आणि त्याच्या साक्षात्काराने मिळतो मोक्ष. आणि योग हे ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे असं भगवद्गीतेत प्रभू म्हणतात. कारण योग हे मनासह सर्व इंद्रियांचा संयम साधण्याचे शास्त्र आहे, ज्यातून चित्ताची एकाग्रता साधते आणि मग परब्रह्माशी एकरूप होता येतं. भगवंतांनी गीतेमध्ये सांख्ययोग, कर्मसन्यास योग, ज्ञान विज्ञान योग, आत्मसंयम योग, अक्षर ब्रह्मयोग, राजगुह्य योग, विभूती योग, पुरुषोत्तम योग, मोक्ष संन्यास योग असे अनेक योग त्याचं वर्णन केलेलं आहे. धर्मयुद्ध सुरू असताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला हा उपदेश जो संपूर्ण मानव जातीला दिशादर्शक आहे. विश्वातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक शंकेचं निरसन श्रीमद भगवद्गीतेत आहे. हिंदू धर्मातल्या सगळ्या धार्मिक संप्रदायांचा भगवद्गीता हा अत्यंत पवित्र असा धर्मग्रंथ. कौरव आणि पांडवांच्या ऐन युद्धाच्या प्रसंगी रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा अर्जुनाचा रथ 2 सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला तेव्हा दोन्ही बाजूंनी रणवाद्य गरजू लागली. अर्जुनानी पिता समान व्यक्ती, पितामह, गुरु, काका, मामा, भाऊ, पुत्र, पौत्र, श्वशुर
आणि मित्र हे दोन्ही पक्षात युद्धासाठी सज्ज झालेले पाहिले आणि भयंकर भावी संहाराचं चित्र त्याच्या मनासमोर उभं राहिलं. त्याला दिसू लागलं की विजय मिळाला काय आणि पराभव झाला काय. ज्यांच्याकरता जिंकायचं, ज्यांच्याकरता जगायचं तेच जिवंत नसणार. एवढंच नाही तर शत्रू सैन्यातल्या अगणित तरुणांचा निपात होणार, त्यांच्या स्त्रिया विधवा होणार आणि अधर्म वाजणार. त्यामुळे वर्णसंकर होणार आणि सनातन कुलधर्म नष्ट होणार. त्याचा परिणाम काय तर पितरांना आणि वीरांना नरकवास भोगावा लागणार. युद्ध संपल्यावर जगण्याची इच्छाच राहणार नाही. या भयंकर अशा दारुण विनाशाच्या विचारांनी अर्जुन मनस्वी घाबरला. त्याच्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली आणि तो संहार डोळ्यांनी पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा हा विचार त्याच्या मनामध्ये प्रबळ झाला. आणि अर्जुन श्रीकृष्णाला या द्विधा मनस्थितीत म्हणाला की मी युद्ध करायला तयार नाही. अर्जुनाच्या या अवस्थेचं आणि रणांगणाचं अत्यंत वेधक चित्र अर्जुन विषाद योग या गीतेच्या पहिल्या अध्यायात रेखाटलेलं आहे. अशा संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या आधाराने भगवंतांनी अखेरीला युद्धाला प्रवृत्त केलं. युद्ध हा तुझ्यासारख्या शूर तेजस्वी क्षत्रियाचा स्वधर्म आहे आणि स्वधर्म हा भावी परिणामांचा विचार न करता आचरायचा असतो, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगात भगवान आत्म्याच्या अमरत्वाबद्दल सांगतात. ते अर्जुनाला म्हणतात की या युद्धात हत्या होणार आहे, त्यात नाशवंत शरीर नष्ट होणार आहेत, आत्मा नाही. या शरीरातला आत्मा हा सनातन अविनाशी असाच आहे आणि म्हणून त्यासंबंधी शोक करण्याची आवश्यकता नाही. युद्ध हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे. या युद्धामध्ये क्षत्रियांना जर मृत्यू आला तर स्वर्गाचं दार त्यांच्याकरता उघडणार आहे आणि जर विजय मिळाला तर पृथ्वीचं राज्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे जय पराजय, लाभ किंवा हानी आणि सुख दुःख याला समान मानून तू युद्धाला तयार हो. या अध्यायामध्ये स्थिर बुद्धी पुरुषाचं वर्णन श्रीकृष्णांनी केलेलं आहे. फळाची अपेक्षा न धरता निष्काम बुद्धीने स्वधर्माचं आचरण करायचंय हा सिद्धांत मांडलेला आहे. स्थिर बुद्धीचा समाधी अवस्थेतला पोचलेला संन्यासी हा ज्ञानमार्गी योगी असतो आणि म्हणून त्याला आदर्श पुरुष म्हटलेलं आहे. कारण त्याच्यासाठी दगड काय आणि सोनं काय हे एकसारखं असतं. असा योगी निर्वाण पदाला जातो. त्याची सर्व पातकं भस्म होतात आणि सर्व पापपुण्याच्या पलीकडे तो निघून जातो, असं भगवंत सांगतात. यावर अर्जुन भगवंतांना विचारतो की या स्थितीला न पोहोचलेले जे ध्यान आणि योग मार्गाचे अनुष्ठान करतायत पण त्या उच्चतम स्थितीला पोहोचण्याच्या आधीच जर मृत्यू पावले तर त्यानंतर काय? त्यांची ती सगळी साधना ही वाया जाणार का? त्यावर भगवंत म्हणतात की स्वतःचं असं जे पूर्वकर्म असतं त्याप्रमाणेच मनुष्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. या नियमानुसार योग साधना अर्धवट सोडून या जगातून जो मनुष्य जातो तो पवित्र कुलात किंवा योगाच्याच कुलात जन्माला येतो आणि मागील जन्माच्या योगाभ्यासामुळे योग साधनेकडे आकृष्ट होतो, ओढला जातो आणि पुढे ती सिद्धावस्थेला पोहोचते. अत्यंत पापी दुराचारी मनुष्य सुद्धा भक्ती मार्गावर आला तर त्याचा उद्धार होऊ शकतो असं आश्वासनच भगवंत तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगामध्ये देतात. पुढे भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी हा त्रिकाला बाधित कर्मयोग पूर्वी विवस्वानाला सांगितलेला होता, तोच आता मी तुला सांगितला. त्यावर अर्जुन प्रश्न विचारतो की देवा, प्राचीन काळी जन्मलेला विवस्वान आणि सांप्रत जन्मलेल्या तू योगाचा हा उपदेश त्याला केलास, हे मी कसं खरं मानू? यावर भगवान म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे हे अर्जुना, ज्या ज्या वेळी
धर्म क्षीण होतो, अधर्म माजतो, त्यावेळी मी स्वतः या सृष्टीमध्ये प्रकट होतो. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या संहारासाठी आणि धर्मस्थापनासाठी मी युगायुगात उत्पन्न होतो. हे अर्जुना, जो कोणी माझं दिव्य जन्म कर्म तत्वतः जाणतो तो मलाच प्राप्त होतो. माझे भक्त ज्या ज्या भावनेने माझ्याकडे येतात त्याला अनुसरून फळ मी त्यांना देतो. सर्व काही करणारा मीच आहे, पण मी हे सर्व करूनही अकर्ता आहे. या स्वरूपात जो मला पाहतो तो कर्माने बद्ध होत नाही. माणसाने हे माझं अकर्ते पण जाणलं पाहिजे असं भगवंत सांगतात. त्याच्या अनुषंगानेच कर्म, विकर्म आणि अकर्म याचं स्वरूपही जाणून घेतलं पाहिजे असं ते म्हणतात. कर्माचं तात्विक स्वरूप खरोखरच समजायला अवघड आहे. जो मनुष्य तात्विक दृष्टीने कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तोच खरा बुद्धिमान असं श्रीकृष्ण म्हणतात. कर्मफलाविषयीची आसक्ती टाकून जो नित्य कर्मामध्ये प्रवृत्त होतो तो काहीच करत नाही, तेच अकर्म आहे असं समजलं पाहिजे. म्हणजे काय तर आपण एखादं ध्येय ठरवलं आणि ते प्राप्त करण्यासाठी एखादा मार्ग निवडला. त्या मार्गावर चालताना जे जे कार्य आपल्याला करायचे, जे जे कर्म आपल्याला करायचे त्यामध्ये आपण पूर्णपणे रममाण व्हायला हवं. जर सतत आपण त्या ध्येयाचा विचार करत राहिलो तर आपलं कर्म हे अपुरं होणार आहे. आपण संपूर्णपणे स्वतःचं उत्तम असं देऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे जेव्हा तुम्ही कर्म करता त्यावेळेला स्वतःचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. त्या कर्मामध्ये तल्लीन होऊन जा, लीन होऊन जा, म्हणजे तुमचं ध्येय हे साध्य होणारच आहे. पण सतत जर ध्येयावर लक्ष ठेवलं तर तुमचं कर्म हे व्यवस्थित होणार नाही आहे. असंच काहीसं प्रभू इथे सांगतात. आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही कर्म अशा पद्धतीने कराल तर ते अकर्म होऊन जाईल. आणि असं अकर्म तल्लीन होऊन केलेलं कर्म जेव्हा तुम्ही कराल अशा स्थितीमध्ये केलेल्या शारीरिक कर्मांचा कोणताही दोष हा तुम्हाला लागणार नाही. असा द्वंद्वातीत जो होतो तो कर्म करूनही कर्मातून सुटतो असं प्रभू सांगतात. तोच खरा ज्ञानी जो अशा पद्धतीने कर्म करतो. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणतीही नाही असं भगवान म्हणतात. जो योग बुद्धीने पूर्ण सिद्ध बनला त्याच्या अंतःकरणामध्ये हे ज्ञान योग्य वेळी उदित होतं. हे ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवान सांगतात. 5व्या अध्यायामध्ये संन्यास योग, 6व्या अध्यायात ध्यान योग आपल्याला ते देतात. ज्ञान विज्ञान योग या 7व्या अध्यायामध्ये प्रभू म्हणतात की हे सर्व जग आणि त्यातले सर्व पदार्थ सत्व रज तम या त्रिगुणांच्याच कमी अधिक मिश्रणाने तयार झालेले आहेत. त्यामुळे सृष्टीमध्ये विविधता निर्माण झालेली आहे आणि या विविधतेला पाहूनच सर्व जग मोहित होतं. पण या त्रिगुणांचा खेळ चालवणारा तो त्रिगुणातीत असा मीच आहे. मात्र त्याचं कोणाला आकलन होत नाही. ही माझी माया जाणणं आणि ती तरुण जाणं अत्यंत अवघड आहे. या बाबतीत जे कोणी मला शरण येतात तेच ही माया नदी तरुण जातात. 8व्या अध्यायामध्ये प्रभू अक्षर ब्रह्मयोग सांगतात. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग सांगतात. 10वा अध्याय विभूती योग. तर 11व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवतात आणि ह्या विश्वाच्या कणाकणामध्ये मीच आहे हे अर्जुनाला दाखवतात. लक्षात घ्या, ह्या विश्वातला कण कण म्हणजे आपण सर्व त्या प्रभूचे अंश आहोत. पण त्याची जागृती ही यायला हवी आणि त्यासाठीच भगवंतांनी ही गीता सांगितली. भक्तियोग ह्या 12व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की शत्रू आणि मित्र, मान आणि अपमान ह्या दोन्ही विषयी समवृत्ती ठेवणारा, थंडी ऊन सुख दुःख
हे समान मानणारा, अनासक्त, निंदा स्तुती याविषयी सारखाच उदासीन, वाक्संयमी म्हणजे ज्याचा स्वतःच्या वाणीवरती संयम आहे, मिळेल त्यात संतोष मानणारा, गृहाधिकांची आसक्ती नसणारा, स्थिर बुद्धीचा आणि भक्तिमान असा मनुष्य मला प्रिय आहे. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग यामध्ये भगवंत म्हणतात की अर्जुना, या शरीराला क्षेत्र म्हणतात, जे पृथ्वीव्यापी पंचमहाभूत, इंद्रिय, अहंकार, बुद्धी, प्रकृती, प्राणशक्ती आणि धारणाशक्ती अशा अनेक घटक आणि त्यांचे विकार यांनी तयार झालेले आहे. आणि या क्षेत्राला जो जाणतो तो म्हणजे क्षेत्रज्ञ. सर्व क्षेत्रामध्ये वास करणारा क्षेत्रज्ञ म्हणजे द्रष्टा तो मीच आहे. 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योगामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो माझी अव्यभिचारीपणे भक्ती करतो तो गुणातीत होऊन म्हणजे त्रिगुणांच्या पैलपार जाऊन ब्रह्मरूप होण्याला पात्र होतो. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योग सांगतात ते. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपत विभाग योग सांगतात. तर 17व्या अध्यायात श्रद्धा त्रय विभाग योगाची सविस्तर माहिती आपल्याला देतात. मोक्ष संन्यास योग या 18व्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो की हे श्रीकृष्णा, संन्यास आणि त्याग याचं तत्व काय ते मला वर्णन करून सांग. त्यावर भगवान म्हणतात की हे अर्जुना, कर्म हे सात्विक, राजस आणि तामस अशा त्रिविध गुणांनी बनतं. कर्मच काय, पण त्याच्या अनुषंगाने ज्ञान, कर्ता, त्याची बुद्धी, धृती, सुख ही सर्वच त्रिविध असतात. त्रिगुणांच्या जाळ्यातून सुटली आहे अशी एकही वस्तू या जगामध्ये नाही. जगामध्ये काय तर देवलोकातही नाही. सर्व कर्मांच्या निष्पत्तीला कारणीभूत अशी 5 तत्व सांख्य तत्वज्ञानात सांगितलेली आहेत. शरीर, प्राणशक्ती, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय यांच्या हालचाली आणि इंद्रियांच्या ठायी वास करणाऱ्या प्रेरक शक्ती ही 5 तत्व आहेत. आणि मनुष्य प्राणी जे जे कायिक, वाचिक, मानसिक, चांगलं वाईट कर्म करतात ते त्यांच्या हातून घडवण्याला ही 5 तत्व कारणीभूत असतात. फलाची अपेक्षा धरली की कर्म हे बंधनकारक होतं. कर्मणा बद्धते जंतुः अर्थात कर्माने प्राणी मात्र बांधला जातो. काम्य कर्माचा जो न्यास म्हणजे त्याग त्यालाच संन्यास म्हणतात. आता समजून घ्या, त्याग म्हणजेच काय तर हातून घडणाऱ्या कर्माच्या फलाचा त्याग करणं, म्हणजेच कर्मफलाची अभिलाषा न धरता ती ईश्वराला अर्पण करणं, याला त्याग म्हणतात. निर्लेप कर्माला फलाच्या आशेचं वावडं असतं असं भगवंत 18व्या अध्यायात सांगतात. अशी ही 18 अध्यायांची भगवद्गीता, वेद, उपनिषद यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहान अशा घागरीमध्ये सामावून घेतलेला आहे. गीतेमध्ये सर्व शास्त्रांचा समन्वय पाहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता जगाकडे आणि जीवन मार्गाकडे पाहण्याची एक मूलभूत अध्यात्मपर दृष्टी आपल्याला देतो. स्वधर्म जगणं आणि प्राणांतीही तो न टाकणं ही मनाची घडण गीता घडवतो. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक, देशभक्त गीता हृदयाशी कवटाळून फासावर गेले. याचाच अर्थ काय तर मृत्यूलाही हसतमुखाने सामोरं जाण्याचं आत्मिक आणि मानसिक बळ गीता देतं. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केलेलं आहे. गीता ही सर्वांसाठी आहे. सर्व परिस्थितीमध्ये उपयुक्त असं ज्ञान गीता आपल्याला देते. आणि म्हणून गीता ही प्रत्येकाने वाचायला हवी, त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. सर्वांनाच ही गीता समजावी यासाठी निरामय एक नवीन उपक्रम सुरू करणार आहे, गीता संथा वर्ग. यामध्ये
गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगितला जाणार आहे आणि तो प्रत्येक श्लोक आपल्याकडून म्हणवून घेतला जाणार आहे, पाठांतर मुखोद्गत करून घेतला जाणार आहे. आणि असे सर्व 18 अध्याय आणि 700 श्लोक हे आठवड्यातनं 2 दिवस 1-1 तास देऊन आपण समजून घेणार आहोत आणि मुखोद्गत करणार आहोत. जर आपल्यालाही याच्यामध्ये रुची असेल, आपली इच्छा असेल हे शिकण्याची, तर आपण आमच्या या खालील क्रमांकावरती संपर्क करा. 70 280 65 578 या क्रमांकावर गीता संथा वर्गासाठी इच्छुक असा मेसेज आपण कृपया करावा. म्हणजे आम्ही आपणाशी संपर्क साधू आणि गीतेचं हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवू. तर अशी ही गीता जयंती. भारतवर्षाच्या या भूमीवर या गीतेचा जन्म झाला, ही आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट. हा आपल्या सर्वांसाठीच एक गौरव दिन म्हणता येईल. तर ह्या गीता जयंतीच्या या गौरव दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा भाग इथेच थांबवते. पुढच्या भागात नवीन विषयासह पुन्हा भेटू. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.